2022 साली राज्यसभा निवडणुकांच्या मतदानानंतरच महाराष्ट्रातल्या महासत्तांतराला सुरुवात झाली होती. आता त्यानंतर 4 वर्षांनी पुन्हा आलेल्या राज्यसभेच्या निवडणुका या देखील तितक्याच चर्चेत होत्या. 7 जागांसाठी होणाऱ्या निवडणुकीत 4 जागा या भारतीय जनता पक्षाच्या वाट्याला येणार होत्या, तर 1 जागा शिंदेंच्या सेनेला, 1 जागा अजितदादांना. तर 1 जागा जी होती ती महाविकास आघाडीला एकत्रितपणे मिळणार होती. 6 जागांचं गणित ठरलेलं होतं. महाविकास आघाडीच्या एकाच जागेचा प्रश्न उरला होता. आता त्या जागेवर महाराष्ट्रातले वयोवृद्ध नेते शरदचंद्र पवार हे खासदार बनणार हे निश्चित झालेले आहे. 7 जागा आणि उमेदवारही 7, त्यामुळे कुठेच नाइंसाफी वगैरे काही नाहीये. या निवडणुका बिनविरोध होणार आहे. पण काल दुपारपर्यंत वातावरण वेगळं होतं मित्र. उभाटा सेना आपल्या 20 आमदारांच्या संख्याबळावर आपला दावा सांगत होती, तर राष्ट्रवादीकडून शरद पवारांना शेवट गोड करण्याची संधी मिळावी असा हट्ट धरला गेला होता. शरद पवार आजही डॉक्टरांच्या देखरेखीखाली उपचार घेत आहेत. असं असतानाही निव्वळ सुप्रियाताईंच्या शिष्टाईला यश आलंय म्हणून ही जागा शरद पवारांना मिळाली आहे का, अशाही चर्चा सर्वत्र होताना दिसत आहेत. होळीच्या दिवशी ताई मातोश्रीवर गेल्या आणि त्यांनी बंद दाराआड काही वचनं उद्धवजींना दिल्याचं समजतंय, त्यामुळे ठाकरेंनी आपला दावा मागे घेतला. शरद पवारांनी आपल्याच सहकारी मित्रपक्षांना विनंत्या अर्ज करण्याआधी महत्वाची विनंती केली होती, ती दिल्लीत बसलेल्या भाजपेश्वरांना, की मला काही करून राज्यसभेवर जायचंय. महाराष्ट्रातल्या तुमच्या चाणक्याला सांगा काही काड्या करू नको. रातोरात हा माणूस महायुतीचा 7वा उमेदवार जो काय असेल तो रिंगणात उतरवून मला या उतारवयात पहिल्या पराभवाचं तोंड पाहायला लावेल.